मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे। ही आहे आपली मारुती सुझुकीची बलेनो। ही आहे झिटा ऑटोमॅटिक। ठीक आहे, आज तुम्हाला मी या गाडीचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे। तुम्हाला यामध्ये डायमेन्शन काय असणार आहे आणि फीचर काय काय असतील, कलर कोणते येतील, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा। स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून। याच्या आधी पण मी या गाडीचा व्हिडिओ बनवलेला, पण ती बेस मॉडेल होती। ती बेस मॉडेलमध्ये तुम्हाला काही भेटत नाही फीचर ती पूर्णपणे बेस असते। त्यामुळे तुम्हाला जर आफ्टर मार्केट काय लावतं तर तुम्ही ते लावू शकतात। ठीक आहे, हेडलाईट बघितलं तुम्हाला LED तुमची बघा ही प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेली असणार इथं, आणि हे आपले 3 तुमचे DRI दिलेले असतील इकडच्या टर्न इंडिकेटरला तुम्हाला दिलेलं असणार आहे। हायवेमध्ये या गाडीमध्ये तुम्हाला फॉगला भेटत नाही। ठीक आहे, तुम्हाला तो ॲक्सेसरीजच्या पायामध्ये तुम्हाला लावून घ्यावं लागेल, आणि इथं तुम्हाला ही क्रोममध्ये तुमची ही पट्टी दिलेली असणार आहे। ठीक आहे, आणि पाठी इथं ही ग्रिल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फायबरमध्ये, आणि साईडने तुम्हाला ही क्रोममध्ये तुमची पट्टी दिली असणार आहे। सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असेल, नंबर प्लेटसाठी तुम्हाला इथं काही तुम्हाला जागा दिलेली असेल, आणि खालची पण तुम्हाला ग्रिल जी असणार आहे तुम्हाला पूर्णपणे असणार दिलेली ब्लॅकमध्ये। ठीक आहे, पुढचं जे बोर्ड तुम्हाला पूर्णपणे असणार फ्लॅटमध्ये दिलेलं, वायपर असं दिलेलं, वॉशर दिलेलं असेल। ठीक आहे, ही मॉडेल तुम्हाला CNGमध्ये नसणार आहे। CNGमध्ये तुम्हाला प्राईस पण थोडीशी वाढून जाते, तुम्हाला त्याची पाहिजे असेल तुम्ही त्याची पण घेऊ शकता। ठीक आहे, ओव्हर VM पण तुम्हाला बघा तर तुम्हाला दिलेलं असणार आहे बॉडी कलरमध्ये। टर्न इंडिकेटर आहे दिलेलं असणार इकडे साईडला, आपलं डोअर हँडल दिलेलं असणार आहे, हे तुम्हाला क्रोममध्ये दिलेलं असेल। ठीक आहे, आणि विथ तुम्हाला सेन्सर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, आणि ही गाडी तुम्हाला पूर्णपणे असणार आहे आपली ऑटोमॅटिकमध्ये। ठीक आहे, इथं तुम्हाला पडते तुम्हाला वायरलेस अँटर भेटून जाईल, स्पॉइलर दिलेलं असणार आहे पाणी साईडला। ठीक आहे, फ्रंटचे टायरची तुम्हाला साईज दाखवून येतो किती असतं हे बघा 195/55R 16 तुमचे हे दिलेले असणार आहे। तुम्ही सिल्वरमध्ये मला दिलेले असणार आहे ऑलो व्हील्स यामध्ये। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला डायमंड कटमध्ये पण भेटून जातात आपलं ऑलो व्हील्स, आणि जे बेस मॉडेल असेल बेसमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यामध्ये तुम्हाला आपलं स्टील रिंगमध्ये तुम्हाला ते दिलेलं रिंग स्टीलमध्ये तुमची रिंग दिलेली असणार आहे, आणि ती असणार तुम्हाला 15 इंचमध्ये। ही तुम्हाला असणार 16 इंचमध्ये, आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे डायमंड कटमध्ये आपलं व्हील्स। ठीक आहे, हे तुम्हाला सिल्वरमध्ये भेटते यामध्ये, आणि फ्रंटला तुम्हाला दिलेले असणार आहे मॅक्स पर्सन स्टोर तुमचे सस्पेन्शन दिलेले असणार आहे, आणि डिस्क ब्रेक भेटेल तुम्हाला व्हेंटिलेटमध्ये। ठीक आहे, फ्रंटला तुम्हाला डिस्क असेल, आणि पाठीमध्ये तुम्हाला दिलेले असणार आहे ड्रम ब्रेक। पाठीमध्ये तुम्हाला असणार आहे हे टॉरिझम बीमध्ये तुमची पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिले असेल, आणि पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बसू शकता, तुम्हाला पुढे मॉड फ्लॅग भेटत आहे, तुम्हाला ते ॲक्सेसरीची पाठी तुम्ही ती बाय करू शकता। ठीक आहे, आणि ही पट्टी पण तुम्ही बसू शकतात कशी येते, इथं तुम्हाला ही क्रोममध्ये दिलेली असणार या ठिकाणी। ठीक आहे, या ठिकाणी डोअर वायझर पण तुम्हाला याचे तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जातील। ठीक आहे, वरती पण तुम्ही बसू शकतात, पूर्णपणे तुम्हाला फ्रेम भेटतो या ठिकाणी। ठीक आहे, आता मी तुम्हाला पाठीचं रिअर दाखवतो, रिअल व्ह्यू। टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार LED दिलेले, टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे हॅलोमध्ये। इथं तुम्हाला नेचरची ब्रँडिंग भेटून जाईल, आपलं हे डिफॉगर या ठिकाणी हाय माउंट स्टॉप पण दिलेलं असं आहे, फक्त तुम्हाला वायपर भेटेल या ठिकाणी। ठीक आहे, आणि हे आपलं असणार आहे स्पॉइलर त्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे। ठीक आहे, सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल, सेंटरला जवळ इथं तुम्हाला खाली तुम्हाला कॅमेरा दिले असणार आहे या वरच्या लाईटिंगच्या ठिकाणी क्रोममध्ये। पॉलिनची ब्रँडिंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली असणार आहे। ठीक आहे, आणि इकडे बघा खाली तुम्हाला हे 2 रिफ्लेक्टर दिले या ठिकाणी आपला रेडमध्ये, आणि 4 तुम्हाला पार्किंग सिस्टम दिलेले असणार आहे। सेंटरला बघा इथं तुम्हाला खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे नंबर प्लेट जागा दिली असते या ठिकाणी। ठीक आहे, इथं तुम्हाला हे असणार आहे सुझुकीचा लोगो या ठिकाणी दिलेलं असणार। ठीक आहे, आणि तुम्हाला आता मी डिक्की पण ओपन करून दाखवतो। हे बघा इथं तुम्हाला बटन दिलेलं असेल, हे बघा वरती तुम्हाला बघायचं तुम्हाला हार्ड प्लास्टिक तुमचं हे कवर दिलेलं असेल या ठिकाणी। ठीक आहे, आणि हे आपलं दिलेलं असेल तुमचा पार्सल ट्रे। ठीक आहे, हे पण इथं याला ओपन शकतो वर साईडला। ठीक आहे, याला हे वरती करून बघा तुम्हाला बूट पेस्ट एवढे भेटेल या ठिकाणी। ठीक आहे, याच्या खाली तुम्हाला स्पेअर व्हील पण भेटून जाईल, इकडे तुम्हाला दाखवतो। हे बघा खाली तुम्हाला स्पेअर व्हील भेटून जाईल सेम, फक्त हे तुम्हाला ऑल ओव्हर भेटणार नाही, हे तुम्हाला स्ट्रेटिंगमध्ये दिलेलं असणार आहे 15 इंचमध्ये। ठीक आहे, आणि अपोलोचे तुमचे टायर दिलेले असणार या ठिकाणी। ठीक आहे, तुम्हाला स्पेस पण इथे दिलेलं असणार आहे, आणि फाटी काही खालच्या तुम्हाला त्या जॅक बिग भेटून जाईल या ठिकाणी। ठीक आहे, जॅक अँड टूल किट, आणि ही तुम्हाला जी बूट पेस्ट दिलेली असणार 318 लिटर पण दिलेली असेल। इथं तुम्हाला लॅम्प नाही, हां इथं तुम्हाला इथं बघा हा लॅम्प भेटेल तुम्हाला एकच्या साईडला, तो भेटेल तुम्हाला दिलेला असणार हॅलोमध्ये। इथं तुम्हाला हुक भेटेल या ठिकाणी, आणि आपला हा पार्सल ट्रे असा असतो दिलेला पूर्णपणे ब्लॅकमध्ये। ठीक आहे, फक्त बेस्ट प्रॉडक्टमध्ये तुम्हाला हा पार्सल ट्रे भेटणार नाही, आणि बाकी तुम्ही बघू शकता ओव्हरऑल लुक तुम्हाला कसं असते, आणि फक्त आहे ना सामान काढताना तुम्हाला थोडंसं खालच्याला तुम्हाला जास्त दिलेलं असं नाही हा पार्ट। ठीक आहे, थोडंसं वरती नसेल खाली दिसणार, म्हणजे तुम्हाला काढताना आणि घालताना थोडंसं प्रॉब्लेम होईल, कारण की याची डिप जी आहे ती थोडीशी जास्त दिलेली असणार आहे। तुम्ही बघू शकता माझा हात किती आतमध्ये जात होतो आहे या ठिकाणी। तुम्हाला हे नको असेल आपला पार्सल ट्रे तर तुम्ही पण तो काढू शकता, पण तुम्हाला तो भेटून जाते गाडीच्या आतमध्ये। ठीक आहे, आता मी डिक्की बंद करतो, आणि तुम्हाला रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचा। हे बघा रिअर डोअर असं असतं दिलेला। ठीक आहे,
डोअल टोनमध्ये असणार आहे. वरती ब्लॅकमध्ये असेल क्रोम डोअर दिलेलं असणार हँडल. इथं पण तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला बोलतं इथं तर दिसणार आहे डिझाईन. ठीक आहे. हा इथं तुम्हाला सॉफ्ट डोअर क्लोज असताना दिलेला, टॉप सॉफ्ट असताना दिलेला. इकडं पण इथं पण या ठिकाणी. ठीक आहे. बॉटल होल्डर 4 स्पीकर दिलेले असतील तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला 2 ट्विटर पण भेटून दिली या गाडीमध्ये. ठीक आहे. बॉटल होल्डर दिलं, होल्डर दिले असणार आहे, स्पीकर दिलेलं असणार आहे. सीट तुम्हाला पूर्णपणे असणार ही फॅब्रिकमध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे. हे आपले बाकीचे टूल किट आहे, टूल किट आणि आपले हे दिले असणार आहे रिफ्लेक्टर या ठिकाणी. ठीक आहे. इथे तुम्हाला कुठे आमरेस भेटणार आणि हेडरेस्ट तुमचे माउंटेड असणार आहे तिघाच्या तिघाही या ठिकाणी. ओके. आणि मध्ये तुम्हाला लॅम्प भेटेल, तुम्हाला तो दिलेला असणार आहे हॅलोजनमध्ये. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा लेग रूम पण तुम्ही बसतात. ठीक आहे. लेग रूम पण तुम्हाला याच्यामध्ये बघा भरपूर भेटतो आहे. हे बघा या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे सीट पण लावून भेटतो तुम्हाला याच्यामध्ये. हे बघा इथं तुम्हाला आमरेस भेटून जाईल या साईडला. ठीक आहे. आपल्या एसीची इव्हेंट असेल दिलेले. हे तुम्हाला 2 सॉकेट दिलेले असेल, USB पोर्ट दिलेलं असणार, एक मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आणि एक आपला सीट टॅपमध्ये दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे. आणि बाकीचं एक्सेसरीच्या पर्यंत तुम्हाला तर मॅट बीट लावायचं तर तुम्ही ते लावू शकतात. ठीक आहे. आपले डोअर हँडल तुमचे सॉफ्ट असेल दिलेले. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला तर काय पिलो जर ठेवायचं असतील तुम्ही ते पण त्याच्यामध्ये ठेवू शकतात. ठीक आहे. या ठिकाणी सीट बेल्टचे हे जे असणार आहे आपले हँडल्स हे तुम्हाला असणार फिक्समध्ये दिलेले. आणि वरती पण तुम्ही बसू शकतात. पूर्णपणे हा पार्ट प्लेन असणार दिलेला. ठीक आहे. दोघं साईडला तुम्ही इथे बघा इथं एअरबॅग दिलेलं असतील तर, आणि फ्रंटला तुम्हाला 2 एअरबॅग दिलेले असणार या ठिकाणी. ठीक आहे. टोटल तुम्हाला याच्यामध्ये 4 एअरबॅग दिलेले असतील. आणि बघा पुढे तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला हा गिअर फोटो त्याच्यामध्ये पुढचा डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकता कसं आहे ते. ठीक आहे. आणि हे जे असणार हेडरेस्ट हे पण तुम्हाला फिक्स आपल्या माउंटेड असणार दिली यामध्ये. तुम्हाला ड्रायव्हर साईड पण दाखवून देतो कशी असणार ती. हे पण तुम्हाला सेम असणार दिलं डोल टोनमध्ये. ठीक आहे. इथं पण तुम्हाला हा कलर दिलेला असणार आहे थोडंसं ब्लाऊजमध्ये. आणि इथं पण तुम्हाला सॉफ्ट टच दिलेलं असणार इथं. ठीक आहे. पॉवर विंडोज तिथं असतील, लॉक अनलॉक ओव्हर व्ह्यूची कंट्रोल असेल, डोअर हँडल असणार आहे, बॉटल होल्डर थोडीशी स्पेस दिली असणार आहे, न्यूजपेपर ठेवण्यासाठी किंवा काहीतरी ठेवण्यासाठी स्पीकर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इथं पण इंजिन इमोबाईल दिले असणार आहे. नंतर मग ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं असणार ऑन ऑफ करण्यासाठी. आणि हे आपलं असणार आहे ॲटोमॅटिक पण करू शकतो. ठीक आहे. इथं आपण लिव्हर दिलेलं असणार आहे सीटला पाठी पुढे करण्यासाठी, हाईट ॲडजस्टेबल रिक्लाइन करण्यासाठी कडे दिलेलं असणार आहे. फॅब्रिकमध्ये तुमची ही क्वालिटी पण चांगली आहे. तुम्हाला जर हे लावायची असेल प्लस सीट लावायची असेल, सीटची कवर लावायची असेल तुम्ही एक्सेसरीज पण तुम्हाला मिळून जाईल सीटची कवर. ठीक आहे. इकडे तुमचे हे बाकीचे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी जे आपलं एसीचे जे वेंट आहे इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुमची ही फिनिशर्स दिलेली. आणि इथं ही तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं फिनिशिंग दिलेली असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो. गाडी ऑटोमॅटिकली असं तुम्हाला ही सगळं असंच ना दिले. ठीक आहे. आणि हे आहे आपलं अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इन्फॉर्मेशन सिस्टीम जो 7 ते 8 इंचमध्ये असणार आहे. 17.85 mm 80 सेंटीमीटर पण तुम्हाला हा दिलेला असणार आहे. ठीक आहे. हा पण तुम्हाला सेमच दिसेल असं यामध्ये. ठीक आहे. वरती तुम्हाला IR बिन दिले असतील, माईक दिलेलं असणार एका साईडला, बल्ब दिलेले असतील. ठीक आहे. हे पण तुम्हाला दिलेलं असणार आहे हॅलोजनमध्ये. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला सनवर तर होती तुम्हाला आता तिकीटवर भेटणार नाही. इकडच्या समोर तुम्हाला भेटेल मिरर. ठीक आहे. 2 एअरबॅग दिलेले असेल ड्रायव्हरसाठी आणि को ड्रायव्हरसाठी तुम्हाला दिलेलं असणार आहे एअरबॅग. आणि आपले स्टेअरिंग तुम्हाला 1 मिनिट थांबा. तुमचं हे राहील बंद करतो डोअरला. ठीक आहे. तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पुढचा हा असा असणार दिलेला. ठीक आहे. इकडे तुम्हाला काय भेटणार नाही तुम्हाला बटना इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची. ठीक आहे. हे तुम्हाला फक्त एन्फोटेनमेंट सिस्टमची कंट्रोल भेटेल. सेंटरला तुम्हाला सुझुकी लोगो असेल. इथं पण तुम्हाला ही तशी पट्टी दिलेली असणार सिल्वरमध्ये. ठीक आहे. आणि याची स्टेअरिंग आहे ही पूर्णपणे तुम्हाला अशी दिलेली असणार. ठीक आहे. इथं पण तुम्हाला हा आता कटिंग असणार दिलेलं या ठिकाणी. ठीक आहे. कॉलिंग कंट्रोल असेल, माईक दिलेलं असणार आहे या केड साईडला. पुढची बघा इथं तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे, फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे, सेंटरला तुम्हाला इथं MID दिली असणार आहे, टायमिंग, टेम्परेचर. ठीक आहे. ॲव्हरेज किती आहे ते काढते गाडीची रेंज. ठीक आहे. किती किलोमीटर चाललेली ते. इथं न्यूट्रलचं तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे. इथून आपण चेंज करू शकतो बघा MIDला. ड्रायव्हिंग टायमिंग, आयडल स्टार्ट स्टॉप, फ्यूल रेंज किती असणार आहे, आपलं टायमिंग दिलेलं असणार आहे, डेट दिलेली असेल. ठीक आहे. मोशन, लेफ्ट राईट, टॉर्क, पॉवर, एक्सेलेरेशन, ब्रेक्स याच्यावर तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे. सेमच तुम्हाला इथं बघा याच्याला दिलेलं असणार आहे ट्रिप A, ट्रिप B. ही बघा इथं तुम्हाला सेट होईल ट्रिप A, ट्रिप B, रेंज, किलोमीटर किती झाले ते. याच्यात आपला RP मीटर दिलेलं असणार आहे. आणि इथं तुमचं दिलेलं असणार आहे टेम्परेचरचं. ठीक आहे. एवढं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल.
तुम्हाला हे ऑन करून दाखवतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा तुमची याच्यामध्ये तुम्ही ब्राईटनेस पण तुम्ही एवढं भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला सर्व भेटून त्याच्यामध्ये. हां ठीक आहे. वायफाय पण दिलेलं असणार आहे, ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे. ठीक आहे. कॉलिंग कंट्रोल दिलेलं असतील याच्यामध्ये तुम्हाला. वरतून हार्ड डिस्प्ले पण खाली करू शकतो. ठीक आहे. म्युझिक दिलेलं असणार आहे. त्याच्याला तुम्हाला बघा एव्हरेज किती काढू शकतो, स्पीड किती आहे ते तुम्हाला याची पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. डोअर लॉक बिक सगळं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. एवढं तुम्हाला भेटून जाईल. डोअर ओपन, पार्किंग ब्रेक्स, सीट बेल्ट रिमाइंडर, लो फ्यूल इंडिकेटर, लो फ्यूलचं असणार आहे, पार्किंग असेस दिलेलं असणार आहे, आईस रोड वॉर्निंग दिलेली असणार आहे, की FOB दिलेली असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. वॉर्निंगमध्ये पण तुम्हाला चेक इंजिन लाईट, ट्रान्समिशन, नंतर मग एअरबॅग फॉल्ट, ABS फॉल्ट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला बघा डिस्प्ले सेटिंग, टायमिंग, डेट सगळं तुम्हाला म्हणजे पण तुम्ही सेट करू शकतो आपण याच्यामध्ये. नॅव्हिगेशन पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. जेव्हा तुम्ही त्या टायमाला तुमचं पूर्णपणे तुम्हाला तर नॅव्हिगेशन मिळतं नाही. वायफायचं तुम्हाला कनेक्शन दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आपला ब्लूटूथनुसार तुमचं कनेक्शन कराल. कॉलिंग करण्यासाठी पण तुम्हाला भेटून दिलं यामध्ये. ठीक आहे. व्हॉइस कमांड दिलेलं असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला डेट दिलेलं असेल, टाईम दिलेलं असणार आहे. ॲनालॉगमध्ये हे मीडियाचं दिलेलं असतं तुम्हाला. रेडिओचं जे दिलेलं असेल FM, AM हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी आपण करू शकतो ब्लूटूथनुसार. ठीक आहे. सध्या नाही आहे एवढं माझ्यामध्ये सगळं भेटून जाईल. ठीक आहे. आपण यामध्ये सगळे सेटिंग करू शकतो. यामध्ये तुम्हाला जर हे सांगायला गेलो आपलं सेफ्टी रिगार्डिंग, यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल ओव्हर असिस्ट, नंतर मग हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. सेंटर तुम्हाला हे भेटेल हॅझार्ड लॅम्प, नंतर मग ACचे वेंट असेल दिलेले. आणि हा पण पार्ट तुम्हाला बघितलं सिल्वर ग्रेमध्ये दिलेला असणार आहे हा पार्ट डिझाईन म्हणून. ठीक आहे. आणि आतमधलं इंटिरियर तुम्हाला असणार पूर्णपणे ड्युअल टोनमध्ये दिलेलं असणार आहे. थोडंसं ब्लूशमध्ये दिले असणार आहे मॅटमध्ये. आणि पुढचं डॅशबोर्ड तुम्हाला पूर्णपणे असणार आहे फ्लॅटमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे आपले ओव्हरव्ह्यू आपण आतमधूनच कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. हे बघा आपण आतमधूनच कंट्रोल करू शकतो. सेमच तसं लेफ्ट साईडचं पण. आणि आपले हे आहे क्लायमेट कंट्रोल ACचं. ठीक आहे. ॲटोमॅटिकली तुम्हाला असणार आहे दिलेलं पूर्णपणे. ठीक आहे. हे आपलं टेम्परेचरचं आहे. आणि हे आपल्याला दिलं असणार आहे फॅनचं किती पाहिजे तुम्हाला लेवल तुम्ही ते तसे ठेवू शकतात. ठीक आहे. फ्रंट पाहिजे फ्रंटला, रिअर पाहिजे रिअरला. ठीक आहे. रिअर पाहिजे रिअर, फ्रंट पाहिजे फ्रंट आपण इथं ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे. खाली तुम्हाला इथं बघा 12 वॉटचं इथं USB पोर्ट दिलेलं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यात मला 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असेल इकडे साईडला. ओके. हे बुकलेट आहे, फर्स्ट एड किट आहे. आणि ही माझी चावी दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त बटन असते दिलेले लॉक आणि अनलॉक. आणि बाकीचे फीचर्स पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून दिले जेव्हा आपण गाडी जेव्हा हे करू त्यावेळेस. ठीक आहे. ऑटोमॅटिकली तुमचा हा गिअरबॉक्स दिलेला असणार या ठिकाणी. 2 कप होल्डर दिलेले असतील. ठीक आहे. हे आपले हँड ब्रेक आहे याच्या साईडला दिलेला असणार आहे हा. आणि खाली तुम्हाला मॅट बीट झाला असेल तर तुम्ही ते लावू शकता ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये. इथं ग्लव्ह बॉक्स तुम्हाला हा भेटून जाईल. ठीक आहे. फर्स्ट एड किट आणि बुक हे सगळं इथं बरोबर आहे. एवढं तुम्हाला साईज दिलेली असणार या टूल आपल्या बॉक्सची. ठीक आहे. त्याला आपले हे हेडलाईटचे कंट्रोल दिले असेल आणि टर्न इंडिकेटर लाईट. आणि इकडे असणार तुमचे हे आपले वायपरचे कंट्रोल दिलेले असेल इकडे साईडला. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार ऑनबोर्ड तुम्हाला व्हॉइस कमांड दिले भेटेल असिस्ट. नंतर मग ओव्हर द एअर दिलेलं असणार सिस्टीम अपग्रेड. नंतर मग हाय स्पीड अलर्ट दिलेलं असणार सिस्टीम. रिव्हर पार्किंग सेन्सर दिलेलं असणार आहे. ELR सीट बेल्ट तुम्हाला रिमाइंडर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. ब्रेक असिस्ट दिलेलं असणार आहे. ISOFIX एनकरेज तुम्हाला दिलेलं असणार याच्यामध्ये. सीट बेल्ट प्री रिमाइंडर असणार दिलेलं. जिओ फेन्स पण तुम्हाला दिलेलं असणार आहे सेफ्टीच्या रिगार्डिंगमध्ये. सेफ्टीमध्ये एमर्जन्सी अलर्ट दिलेलं असणार आहे. ब्रेकडाऊन नोटिफिकेशन असणार आहे. स्टोलन व्हेकल नोटिफिकेशन अँड ट्रॅकिंग असणार आहे. टो अवेक अँड ट्रॅकिंग दिलेली असणार आहे. टाईम फेन्स दिलेलं असणार आहे. वॅलेट अलर्ट दिलेले असणार आहे. नंतर मग ट्रिप अँड ड्रायव्हिंग बिहेवियरमध्ये तुम्हाला ट्रिप समरी दिलेली असेल की चाईल्डला. ड्रायव्हिंग बिहेवियर असणार आहे. शेअर ट्रिप हिस्ट्री असेल. AR गाईड असेल. नंतर मग व्हेकल लोकेशन शेअरिंग असेल. अलर्ट अँड नोटिफिकेशनमध्ये ओव्हर स्पीडिंग सीट बेल्ट रिमाइंडर. ठीक आहे. आता मी तुम्हाला गाडी मी बंद करतो पहिल्यांदा. नंतर तुम्हाला मी बोर्ड पण ओपन करून दाखवतो. इंजिनमध्ये सगळी माहिती देतो. ठीक आहे. पहिल्यांदा गाडी बंद. ठीक आहे. डोअर ओपन केलं होता तुम्हाला दाखवत होता. हे करू ओपन.
इकडे बघा तुम्हाला 2 हे दिलेले असतील. इथं तुम्हाला थोडंसं स्पेस दिलेलं असतं एका साईडला. हे आपलं बोनट ओपन करण्यासाठी दिले असणार आणि हे आपलं फ्यूलचं कॅप दिलेलं असणार. ठीक आहे. पहिल्यांदा मी बॉन्ड ओपन करतो नंतर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मित्रांनो तुमचा हा इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन नंतर जागा दिलेली असणार आहे. इथं इंजिन पण तुम्हाला असं असेल दिलेलं. जे तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे ॲडव्हान्स के सिरीज ड्युअल जेट ड्युअल व्ही टी इंजिन दिलेलं असणार आहे तुम्हाला हे. ठीक आहे. पेट्रोलमध्ये यामध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं हे इंजिन भेटून जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला SCNG पण तुम्हाला मॉडल अवेलेबल असणार आहे यामध्ये. आणि अजून एक असेल ते 1 लिटरचं असणार आहे. 1.0 लिटरमध्ये तुम्हाला एक दुसरं इंजिन असणार ते पण तुम्हाला असणार आहे बेस्ट मॉडलमध्ये दिलेलं असणार आहे. पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला त्याची याची जी मॅक्झिमम पॉवर जी आहे ती 89.7 BHP ची 6000 RPM पर्यंत येते आणि 113 NMचा टॉर्क भेटतो. तो 4400 RPM चालवतो. याच्यामध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AMTमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. तुम्ही बाकीचं बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला वायपर तर दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे. आणि ABS आणि ABS तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम इथं दिलेली असणार आहे. ठीक आहे. ही आपली बॅटरी असेल एका साईडला. गिअरबॉक्स खाली दिलेलं असणार आहे आणि इथं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे आपले फ्यूजचे कंट्रोल. ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता भरपूर तुम्हाला इथं हे दिलेलं आहे बघा. खालून तुम्हाला पूर्णपणे पॅकिंग दिलेली असतं या ठिकाणी. ठीक आहे. आणि स्पेस पण तुम्हाला चांगला वाटतं यामध्ये. 37 लिटर पण तुमची प्युअर फ्यूलची टाकी दिलेली असते यामध्ये. आता मी गाडीचं पर्यंत बंद करतो. बाकी तुम्हाला फीचर बेसचं सांगून देतो कसं आहे ते. ठीक आहे. बाकीचे तुम्ही ओव्हरऑल गाडीची लुक बघू शकतात कशी येते. तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला ते कमेंट करून पण तुम्ही सांगू शकतात. आणि गाडीची तुम्हाला जर मायलेज सांगायला गेलो या गाडीची तर तुम्हाला ही मॅन्युअलमध्ये असणार आहे ते 22.35 km/लिटरची आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे 22.94 km/लिटरची मायलेज. आणि CNGमध्ये 30 तुम्हाला थोडीशी जास्त भेटून जाते. दिलेली 30.61 km/kg पर्यंत मायलेज CNGमध्ये. ठीक आहे. CNGमध्ये बघतो तुम्हाला मॅन्युअलमध्ये तुम्हाला फक्त ट्रान्समिट भेटून जाईल. ॲटोमॅटिकमध्ये भेटणार नाही. यामध्ये तुम्हाला 4 वेरियंट दिली असणार आहे. सिग्मा, डेल्टा, झिटा आणि अल्फा असे तुम्हाला 4 वेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आता मी तुम्हाला या गाडीचा डायमेन्शन सांगतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला कर्व वेट दिलेलं असणार आहे मॅन्युअलमध्ये 925.955 kg पर्यंत आणि क्रॉस वेट दिलेलं असणार आहे 1410 mm पर्यंत kg पर्यंत सॉरी. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये जे असणार आहे कर्व वेट तो 940 ते 960 kg पर्यंत दिलेला असणार आहे. आणि सेमच तुम्हाला क्रॉस वेट पण दिलेलं असणार आहे 1410 kg पर्यंत. CNGमध्ये तुम्हाला जी कर्व वेट दिलेली असणार आहे 1020 ते 1035 mm पर्यंत kg पर्यंत दिली असणार आहे मॅन्युअलमध्ये. आणि ग्रॉस वेट तुम्हाला दिली असणार आहे 1450 kg पर्यंत. आणि डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 3990 mm पर्यंत तुम्हाला असणार आहे लेंथ दिलेली. वेट दिलेली असणार आहे 1745 mm पर्यंत. हाईट तुम्हाला 1500 mm दिलेली असणार आहे. व्हील बेस असणार 2520 mm पर्यंत दिली असणार आहे. आणि जी हे असणार आहे टर्निंग रेडियस गाडीचा तो तुम्हाला 3.85 पर्यंत दिलेला असणार आहे. आणि CNGमध्ये जी पण तुम्हाला भेटेल आपलं पॉवर ती तुम्हाला असणार आहे. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटेल याची 77.5 BHP ची भेटेल. ती 6000 RPM चालली जाते. आणि टॉर्क भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये 98.5 NM पर्यंत भेटेल. 4300 RPM चालला जातो. या मॉडलमध्ये तुम्हाला टोटल हे जे कलर असणार आहे एक असणार आहे नेक्सा ब्ल्यू, स्प्लेंडिड सिल्वर, ऑपलंड रेड, नंतर ग्रँडेअर ग्रे, लुक्स ब्रिज, आर्टिक व्हाईट आणि असणार आहे एका पिरियल मिडनाईट ब्लॅक. एवढ्या कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. इथं तुम्हाला टोईंग होऊ दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. चला मग मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आता मी या व्हिडिओच सांगतो की या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबरमध्ये तुम्हाला देऊन टाकेल. तर तुम्हाला कोण ही गाडी जर परचेस करायची असेल तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. हा जो शोरूम तुम्हाला असणार डोंबिवलीमध्ये असेल. डोंबिवलीमध्ये आपला शिरफाडा साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि डिस्ट्रिक्ट असणार ठाणे. आणि माझ्या चॅनल जर नवीन असतात तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्याची जी बिलची घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मित्रांनो अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओचा सांगतो.